देश, शहर, गांव, इलाका, अपने पुरखों ने बड़े दुख दर्द से हमारी परछाई भी पाने जाती थी. काका पण अशा लोकांना आता आपण कायद्याने धडा शिकवू शकतो. आणि हे शक्य झालं संविधानामुळेच, ज्याने आपल्या सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. संविधान सबसे बड़ी बात बेटवा, सबसे बड़ी बात. आज 75 साल हो गए संविधान लागू होकर. अरे पहले तो हमें आपके साथ उठने बैठने का भी अधिकार नहीं था. आज तुम हमारे हाथ की जो ये चाय पी रहे हो ना, ये पण संविधानची देन है. ही इज राईट. कास्टिझम, उच्च नीच किंवा लिंगभेद अशा कितीतरी कुप्रथांमुळे पूर्वी स्त्रिया आणि दलितांसोबत अनेक घटकांचं शोषण व्हायचं. बेटवा छुआछूत तो अभी उतना नहीं होता. हाँ, पर हमारे गांव में अजून थोड़ा जातिवाद जिंदा आहे. आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतात संविधान लागू झालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. गुड. अजून अजून काय बस झालं ना. एवढंच? ए असली बेसिक माहिती आहे ना शाळेत शिकणारी मुलं सुद्धा सांगतात. कम ऑन गाईज, काहीतरी कॉन्क्रीट सांगा ना. आता असं तर नसायला झालं की उद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळतंय, चला आज आपण आपलं संविधान लिहायला घेऊया. आणि काहीतरी प्रोसेस असेल त्याची, ती सांगा. कम ऑन. मेरी प्यारी बहना, अगर ये सब हमें पता होता तो हम आपको यहाँ पे क्यों बुलाते. अहो, परत तलवारीचं राज्य आलं तर काय करायचं माणसाने? एक वेळ गोराखेरीस हा देश एका माळ्यात बांधू शकल असं आपल्याकडे कुणी आहे का सांगा मला. वहिनी एवढं नका घेऊ. आता बंदूक स्वीकारणार आहे ना. आपले बाबासाहेब त्याची तयारी करतात. माझं तर तेच म्हणणं तुम्हाला. अहो, माझं नवरा कामगार आणि मी हवाई माणूस. तुमच्याकडे नव्या कायद्यात आमच्यासाठी काय असणार आहे? विचार तुमच्या बाबासाहेबांनी. जा. बाबासाहेब कुठल्याही समाजात दलिताहून दलित ही स्त्रीच असते, परंतु आपले हे संविधान या स्त्रियांच्या मतांचा आदर करेल. त्यांना काही मूलभूत अधिकार प्रदान केले जाते. म्हणजे बाबासाहेब या जाधव आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये फक्त शिकलेले, श्रीमंत आणि टॅक्स भरणारे यांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. बरोबर. इतरांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. परंतु आता शिकलेले, अशिक्षित, टॅक्स भरणारे, न भरणारे, श्रीमंत, गरीब हे सगळेच मतदान करू शकतील. आणि एवढंच नाही, या मतदानामध्ये, या निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलाही सहभागी होऊ शकतील. पुरुषांप्रमाणे या महिला निवडणुकीत उभेही राहू शकतील. पाय होतं तुमची. अरे पाया काय पडताय दादा? उठा. बाबासाहेब, तुम्ही आमच्यासाठी एवढा मोठा कायदा बनवला. तुम्ही आमच्यासाठी देव आहात बाबासाहेब, देव. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपण आपलं सर्वस्व अर्पण करू नये, जेणेकरून त्याच्या प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचा उपयोग करेल. अहो, कृतज्ञता व्यक्त करायलाही काही मर्यादा असायला पाहिजे, नाही का? होय बाबासाहेब, हे खरं बोलला. पण बाबासाहेब, महिलांना खरं त्या मतदानाच्या अधिकाराची गरज आहे का? त्या बायकांना त्यातलं काही कळतं का? स्त्री ही माणूस नाही?